मित्रांनो, काही दिवसांपूर्वी पंक्चरवाल्याजवळ माझ्यासोबत एक मोठा स्कॅम होता राहिला. मला त्या गोष्टीबद्दल चांगली जाणीव होती, म्हणून त्याला मला फसवण्यापासून मी अडवलं. पंक्चरवाले कुठल्या प्रकारचे स्कॅम करतात हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीच असेल. नसेल माहिती तर ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्या गोष्टीजवळ लक्ष ठेवायचं जर कधी तुम्ही त्यांच्याजवळ हवा भरायला किंवा पंक्चर जो आहे तो रिपेअर करायला जात असाल तेव्हा. मी जे आहे ते माझी नेक्सॉन गाडी घेऊन, सध्या मी जास्त करून ही इग्निस गाडी जी आहे ती चालवत असतो. नेक्सॉन गाडी ही उभी असते, तर महिन्याभरानंतर मी नेक्सॉन गाडी घेऊन मी त्याच्यामध्ये जे आहे ते एका टायरमध्ये नायट्रोजन आणि एका टायरमध्ये एअर अशी त्याच्यामध्ये देखील टेस्ट करण्यासाठी एका टायरमधील पूर्ण हवा काढायला गेलो होतो. तर राईट साईडच्या दोन्ही टायर मधली हवा जी आहे ती मी पूर्ण त्याला फ्लॅट करायला सांगितलं आणि तिकडे हवा भरायला सांगितलं. पाचच्या टायरमध्ये हवा भरली आणि पुढच्या टायरमध्ये हवा भरताना सांगतो, बोलतो बोलतो ह्याच्यामध्ये हवा जी आहे ती खूप स्लो चढते आहे. बोलते बघायला लागेल ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे. बोलते ह्याची हवा पण लवकर लवकर उतरत असेल आणि खूप स्लो चढते आहे. मी आहे ना हे बघतो काय आहे ते आणि लगेच तुम्हाला रिपेअर पण करून देतो. मी बोललो माझी गाडी 3 महिने झाली एकाच जागेवरती उभी आहे. आताच तू टायर प्रेशर चेक केला. मी 3 महिने आधी 32 ठेवलेला, आता देखील 32च होतं त्याच्यामध्ये. तर ती कशी काय, कशात कुठे काय लिकेज आहे, का त्याच्यामध्ये स्लो चढते. तर बोलतो असं काय, ठीक आहे 3 महिन्यापूर्वी होतं काय, बरोबर होती काय, हा मग नसेल काय. तर त्याचा उद्देश काय होता, त्यांनी मला एक तर सांगितलं असतं की ही जी वॉल आहे ती खराब झालेली आहे, मग त्यांनी त्याच्याकडची रिप्लेस करून दिली असती. 250 ते 300 रुपये घेतात वॉल रिप्लेस करण्याचे, किंवा सांगतात ते वॉल मधील एक पिन येते, कोर येते, ती रिप्लेस करायला सांगतात, त्याची जे आहे ते 100 रुपये घेतात. ती कोर जी आहे ती 1 रुपयाला मिळते. जर तुम्ही शॉपवरती गेलात ना कुठल्या, तो आतला कोर फक्त 1 रुपयाला आणि ती वॉल जे आहे ते 50 ते 60 रुपयाला मिळते, जे तुम्ही दुकानामध्ये घ्यायला गेलात. परंतु हे लोक जे आहेत ते आपल्याला 250 ते 200 रुपयाला देतात, ते पण विनाकारण. कधी कधी काय करतील, त्या वॉल वरती जे ते तो पंप लावतील आणि तिकडनं तो कंप्रेसर ऑनच करणार नाही आणि तुम्हाला सांगणार हे बघ ह्याच्यामध्ये जे ती हवाच चढत नाही असे सांगतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवा. तुम्ही जे ते गाडीमध्ये बसून जे त्यांना हवा भरायला सांगू नका. कधीही बाहेर उतरा, बघा काय करते. बरेचसे लोकांच्या हातामध्ये वगैरे पिन असते आणि त्यांचे 200-500 रुपये काढण्यासाठी आपले एवढे हजारो 5-6 हजाराच्या टायर मध्ये जे ते होल करून ठेवतात आणि सांगतात इथे पंक्चर आहे. त्यामुळे कधीही अशा लोकांजवळ जाल, जे रोड साईडचे लोक आहेत, पंक्चर वगैरे काढतात, त्यांच्याजवळ जाल तर तुमच्या डोळ्यासमोर उभे राहून जे ते टायर मध्ये हवा भरून घ्या. किंवा जर तुम्हाला नसेल तसं काही करायचं, टेन्शन नाही हवं असेल, इकडे तिकडे जायचं, तर असं काही जो आहे तर टायर इन्फ्लेटर जो आहे तो विकत घ्या. हा टायर इन्फ्लेटर माझ्या ह्या गाडीमध्येच असतो, नेक्सॉन मध्ये नव्हता. असा टायर इन्फ्लेटर घ्याल तर तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तिकडे चेक करू शकता. पोर्टेबल आहे, चार्जिंग वरती हा चालतो. बाईकमध्ये, सायकलमध्ये, फुटबॉलमध्ये, सगळ्यांमध्ये हवा जी आहे ती तुम्ही ह्याच्यानी भरू शकता. गरमीमध्ये हा आपल्याजवळ खास करून असणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा हवा वाढते तेव्हा पटकन कमी करता येते, कमी झाली का पटकन वाढवताना येते. लिंक हवी असेल तर मला डीएम करा किंवा आपला हायलाइट्स मध्ये जाऊन टायर इन्फ्लेटर ची पोस्ट पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला हायलाइट पहा, तुम्हाला जे त्याच्यात लिंक मिळून येईल. आणि ह्या अशा स्कॅम करणाऱ्या लोकांपासून जे ते सावध राहा, स्वतः उतरून जे ते लक्ष ठेवा.